शिमग्याचा सण हा आपल्या कोकणवासियांना फारच प्रिय असतो आणि या शिमग्याच्या सणावरून एखाद्या ऑफिसमध्ये खरंच शिमगा झाला तर काय होईल? चला बघूया. विरोधाचा हा शिमगा सादर करायला तुमच्या समोर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रसिका. सर सरळ सरळ आत येऊ का? वाकडी तिकडी आली तरी चालेल बा. नाही सर, वाकडं तिकडं चालण्याचं वय नाही राहिलं माझं. सरळ सरळच आत येते. हो म्हणा. बाप रे, आज तर तू डायरेक्ट शब्दांशी खेळ बिळू लागली काय? सर त्या हावभावांची खेळणं जमत नाही, मग म्हटलं शब्दांशीच खेळून बघूया. अरे वा वा वा, म्हणजे आज मी ते एकटा नाहीये. म्हणजे सर? अरे माझा पण हाच प्रॉब्लेम आहे. बरं झालं तू आली. थँक्यू. मोस्ट वेलकम सर. सर आणि आता ते कसं आहे ना, कसं? एक नाव में दो किनारे, अब हम है आप ही के सहारे. जास्त माझ्यावर विसंबून राहू नको, नाही तर तुझा किनाराच उद्ध्वस्त होऊन जाईल. नाही सर, तेवढी तर हुशार आहे मी. व्हेरी गुड. प्रभाकर मोरे नावाचं वल्ल आहे ना माझ्या सोबतीला. काय पण वल्ल घेतले ते वल्ल आहे ना, वल्लव म्हटल्याशिवाय पुढे जात नाही. ते नाही, कधी कधी एकदम जोरात असतो तो माणूस, मग तो कोणाच्या बापाला ऐकत नाही. मग त्याची होडी एवढ्या जोरात निघते ना डायरेक्ट किनाऱ्यावर. हो. पण कधी कधी ते शालूचं गाणं आहे ना, त्याच्यात एक पाऊल पुढे जातात आणि दोन पावलं मागे येतात. तशी होडी पुढे जाते परत मागे येते, पुढे जाते परत मागे येते. नंतर भावऱ्यात घर 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 जलसमाधी. सर हे सगळं तुम्ही मलाच सांगताय? तुला तर खूप अनुभव आहे. तू बऱ्याचदा पार तळाशी गेलेली आहे. चालायचं सर. एनिवे, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? सर मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का माझं लग्न ठरलंय? अरे बापरे, काय आनंदाच्या उकड्या फुटतायत. सर ही माझ्या लग्नाची पत्रिका. वा वा, व्हेरी गुड. सर आणि हा सुट्टीचा अर्ज बरं का. सर सुट्टी मंजूर करा आणि माझ्या लग्नाला नक्की यायचं. हो हो, नक्की नक्की नक्की. वा वा, लग्न ठरलं तुझा. हो सर. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. चला, कोणीतरी धाडस केलं म्हणायचं. हो ना. शटअप शटअप शटअप. किती दिवसाची सुट्टी पाहिजे? सर बघा, म्हणजे हळद, संगीत, हनीमून 7 दिवसांची सुट्टी चालेल सर. 7 दिवसांची का? ओके ओके. हो शिमग्याला काय नाही नाही ओ नुको ओ नुको काय शेट राजा देत नाही. आईशी काय द्यायची काय दिलीस तर आपली घेऊन जाईल. गाय समजली. निघालो बघितलं का? मी म्हटलं होतं काही भरोसा नाही. कधी येऊन नाचायला लागतात. मोरे मोरे, आज भलत्या आनंदात दिसतात बाय. कोकणी माणसं शिमगा जवळ आलेला. शिमगा जवळ आला. भारी सण आहे. सर ठीक आहे, माझा रजेचा अर्ज 15 दिवसांची मंजूर करा. लवकर सही करा. बरीच कामं पडलेली आहेत. हप्तागिरी घ्यायची आहे. नवीन घेतलेला तुम्हाला पण सुट्टी पाहिजे का? तुम्हाला पण म्हणजे आणखीन कोण जाणते का शिमग्याला गावी? नाही शिमग्याला माझं लग्न लग्नासाठी सुट्टी टाकली. आलो शिमग्याची अडचण आहे ना. हा पण तुम्ही एक काम करा. लग्न झालं ना जोड्या या. मी तुमच्यासाठी नवस बोलेन. 6 महिन्याच्या हलू द्या. 6 महिन्यात तुमच्या हलवला होता का? 6 महिने आणि लग्न अगोदर 3 महिने असं लग्न करतात. लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणायचं असेल.
कशाला त्यात काही एवढं तुम्ही 9 महिने घ्या 2 वर्ष घ्या तर 2 वर्ष होऊन दे राजा तुम्ही काय ठरवता मोरे? आमचं आम्ही ठरवू ना, आम्हाला कधी हवंय ते. माझी रजा तेवढी पास करून टाका. सर माझ्या पण रजेचं बघा ना, अरे please. तुमच्या दोघांची रजा मंजूर केली ऑफिस मध्ये मी दिवस मोजत बसू का तुम्ही कधी येणार ऑफिस मध्ये काम कोण करणार रसिका एकमेकांवर ढकलू नका काय ते नीट सांगा मला मी सांगतो ऐका साहेबांनो काय आहे तुम्ही माझी रजा मंजूर करा बरोबर आहे माझ्या वाटेचं काम ही करेल. मी गावावर आलो 7 दिवसाची मंजूर करा तिच्या वाटेचं मी काम करेन. बाई मोरे सगळं तुम्हीच ठरवलं. काय विचारलंच नाही का? मोरे माझं लगेच लग्न हे बघा. हिंदीची ट्रायल माझी पुढच्या शनिवारी तुम्ही असं डायरेक्ट सर नाही पुढे वगैरे म्हणजे परिस्थिती लय डेंजर आहे. ऐका यावेळेस रजा मंजूर करू शकत त्यांचं लग्न इम्पॉर्टंट आहे मोरे. म्हणजे आमचा शब्द इम्पॉर्टंट अरे असं म्हटलंय मी दरवर्षी येतो ना. दरवर्षी करतील ना. आयुष्यात शेवटचं लग्न माझं नका माहितीये का तुम्हाला? माझा नवरा आहे ना दुबईवरून स्पेशली 7 दिवसांची काढून येतोय लग्नाला. झालं जाणार परत येणारच नाहीये. लग्न तोडा मी गावावर आपण तुम्ही करा माझ्या लग्नात त्यांच्या लग्नात माणसाला आवरा तुम्ही जास्त बोलून नाही रसिका रजा मी मंजूर करतोय. मोरे यंदा जाऊ नका. नका करू. महत्वाचा आहे. मानकरी माझ्या जबानीवर सगळा शिमगा काय मला गेलंच पाहिजे. शिवाय ऐकताय का? माझ्या लग्नात मी लग्न नाही. अरे तुम्ही ऑफिसला नाही आले काम होणार नाही ना. परिस्थिती समजून घ्या ना. कोरोनामुळे ना छोट्या गोष्टींसाठी लोकांना शिमगा करावा लागतो. परिस्थिती समजून घ्या. 2 कॉन्ट्रॅक्ट मिळालेले. आता जर तुम्ही त्या मारले ना कंपनीची वाट लागून. हे बघा रसिका मोरे तुम्ही तुमचं ठरवा काय ते. मला कोणीतरी एक एम्प्लॉई पाहिजे. दोघांची रजा मी मंजूर करू शकत नाही. माझं मोरे ऐका ना खूप मुश्किलीने माझं लग्न होतं. प्लीज मला जाऊ द्या. जो कोणी असेल तो असेल. त्याचं फक्त लग्नच व्हायचं माझी राजा तेवढी मंजूर मला जावंच लागेल. मी मानकरी आहे. मी गेल्याशिवाय तुम्हाला पालखी हलणार नाही. माझ्याशिवाय गोमूचा डान्स माझ्या तिकडे. मोरे तुम्हाला तिकडे माझं लग्न माझी संगीत तिकडे मी माझ्याशिवाय बरोबर आहे. सर माझी अडचण समजून घ्या. सर लग्न झाल्यावर मी सेटल नाही तुम्ही इकडं एक काम करा. लग्न नाही ह्यांच्यावर लग्न कंपनी चालवा. मोरे तोड दिलं म्हणून फिरलाय का तुम्हाला काय माहिती नाही का? मी आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारलेला आहे. काय बोललो सगळ्यांना ऐकायचं.
मी आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारलेलं आहे. ऊस खायला जमत नाही म्हणून ऊस लागत असं झाली नाही तुमचा. पडलेलं दाखवायचं नाही. अरे तू काय ना पाटोड कथा बुक्का दिसू ना सुद्धा ना मस्ती कर तुला फुकाव तसं वाटतं म्हणजे आता काय करायला ना तू. वर्षभराचा एकदाच मी कळेल तुमच्या दोघांची मंजूर केली. ऐका ना माझ्या आई वडिलांनी माझ्या लग्नासाठी बघितले खूप वर्षांनी लग्न जमले माझं सुट्टीचा अर्ज मागे घ्या ना नाही प्रॉब्लेम पाया पडू नको. काय तुमचं लग्न होऊ नये मनातच नाही आहे. पण कसं आहे माहितीये काय, शिमगा आणि खोकरी माणूस यांचं नातं असं घडलेलं आहे. काय समजलं ते नातं कुणीच तोडू शकत नाही. काय मुंबईच्या शिमग्याला जातात त्यांच्या भावकीसाठी जातात. आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहे. त्याच्यामुळे सगळी म्हातारी गावात त्या निमित्तानं कशी गाडी भेट होते. काय समजलं सगळे सोयरे भेटतात. साहेबांना तुम्हाला एक गोष्ट सांग, आमच्याकडे ना आंब्याचा नाही तर माडाचा माड तोडतात. पण एरवी आहे ना झाडाच्या फांद्या त्याच्या मागं कोयती काय समजलं. हा पण त्या दिवशी मात्र मानकरी त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देत. हो माड तोडला जातो. गावात आणला जातो. उपास लाल मातीचा सडा सारवली रांगोली. बायका त्या माडाची पूजा पण करतात. फक्त तो माड नाचवत जातो. इकडं माड असा उभा केला जातो आणि इकडं अशी होळी केली जाते. रात्री आहे ना त्या होळीच्या वाटलं बोंबा मारतात. आंब्याची फाक मारले जातात. माडाची पूजा होते. नवस जातात. मग इकडे होम पेटला पालखी नाचायला. अख्ख्या गावातल्या माणसांना पालखी नाचवतात. आमच्या देवीला खेळवतात. मन तृप्त होऊन जातं त्यांचं. मग दुसऱ्या दिवशी पालखी गावच्या वेशीवर जाते. मग सगळं गाव उभं राहतात आणि देवीला म्हणतात, बाई देवी आमच्या गावात काय अडचणी असतील त्या तुझ्या पायाखाली घा. आणि काय येणार सीमेच्या बाहेर घाल. आम्हाला सुखरूप ठेव. तुम्हाला सांगतो साहेबांना असं ना पाडवापर्यंत चालतो का नाही आमचं असं. मग शिमगा झाला. आपले शेतकरी काम धंद्याला लागतात. तुम्हाला सांगतो ना आमच्याकडे लय कमी हो. पण जे काय पिकतं ना त्याच्या समाधानावर कोकणी माणूस पण जाऊ दे. काय यावर्षी मला मिळालं अशी वाटत नाही. मी भानकरी आहे. पण काय हरकत नाही गेलो. माझं तिकडे भाऊबंद सांभाळून घेतील. मी काय पुढच्या वर्षी जाईन हो. पण या पोरीचं लग्न महत्वाचं व्हायला पाहिजे. तुम्ही इचिराचा मंजूर करून टाका बघू. नाही त्याची काय गरज नाही. तुम्ही एवढं बोलले नाही शिमग्याबद्दल. आता मी पण तुमच्यासोबत कोकणात. तुमची सुट्टी मंजूर. सर पण लग्नाचं कसं फणसाची भाजी कालावाटी अशी मेजवानी देऊया आणि ठीक आहे. कामाचं काय करायचं आपण आहे ना जाऊन वर्क फ्रॉम होम करू. चालेल ना. मी म्हणेल तसं करायचं. तुम्ही आतापर्यंत तुम्ही चालवत आता मी म्हणेल तसं करा. गोमूचा नाच करून
पण खरंच मोरे तुम्ही इतकं छान वर्णन केलं त्या शिमग्याच्या सणाचं की खरंच असं वाटलं की तुमच्या बॉस प्रमाणे आपणही यंदाचे वर्षी कोकणातला शिमग्याचा तुमचा हा सण बघावा आणि साजरा करावा. वा वा, बहुत खूप मस्त. प्रसादा बहारदार, वा वा, फार मजा आली मला श्याम्या, आणि खरंच मजा आली खूप, नेहमीसारखी नाही. अरे नाही मला असं वाटतं श्याम्या की तुझ्या स्टाईलचं या रंगमंचावरचं तुझं ब्रह्मचर्य कायम अबाधित राहो. आणि जितकी तुझी वाक्यांवरती पकड असते तितकीच तुझी हावभावांवरती पकड असतेच, पण समोरचा त्याचं वाक्य म्हणेल का नाही या भीतीने तुझे हावभाव कधी कधी जातात. मस्त श्याम्या, मस्त. रसिका, फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस तू. रसिका, तू आज चाललीस वेगळी, हसलीस वेगळी, रडलीस वेगळी. रसिका कुठे गेली होती शोधत बसलो आम्ही, आणि यासाठी तुझं खूप अभिनंदन. फार सुंदर कॅरेक्टर रंगवलंस, फार वेगळं होतं आणि खूप छान दिसतेस, वेगळी दिसतेस, इंटरेस्टिंग दिसतेस. आणि प्रत्येक कॅरेक्टर्स तू अशीच रंगवावीस इथून पुढे, अशी मी तुला शुभेच्छा देते. सईनी फार सुंदर उपमा दिली की आम्ही शोधत राहिलो की रसिका कुठे आहे. या पलीकडे सुंदर उपमा मला आत्ता खरंच सुचत नाहीये. फार मजा आली. मोरे, तुझ्यासाठी आज तू जो फ्लेवर आणलास मोरे, आज तू जे वर्णन केलंस कोकणचं, कोकणी माणसाचं आणि शिमग्याचं, अख्खं कोकण, अख्खी ती तुमची वाडी, तो माड अख्खा आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला. काय प्रसंग वर्णन केलायस तू मोरे, कमाल. फार मजा आली. मला एक छोटंसं बोलायचं होतं. मोरेजी, तुमचे जर का सगळे काय म्हणूया नवस खरंच मंजूर होत असतील तर हे पार्टी देऊ देत असा एक नवस बोला ना प्लीज. थँक्यू सो मच. मंडळी, रंगपंचमीच्या रंगात भिजल्यामुळेच एकाच्या आयुष्याचा रंग उडण्याची वेळ आली आहे. बघूया तिथे नेमकं काय घडलंय. जय हिंद सर. सर, इन्स्पेक्टर नम्रता संभराव बोलते. हा सर. सर, कुख्यात गुंड गँगस्टर बाबू डेंग्या फायनली सापडला सर. अहो, कुठं म्हणून काय विचारता, ते साडीच्या शोरूमच्या बाहेर जे साडी नेसवलेले पुतळे असतात ना, त्यांना आधाशासारखा लोचटासारखा न्याळत उभा होता. अशाचा असा उच्चारलाय आणि तर पोलीस स्टेशनात आणलाय. नाही सर, थँक्यू सर. जय हिंद सर. मोरे, कापड काढा. काय फालतूपणा आहे. ते आज स्क्रिप्ट घेतलं ना तेव्हा त्याच्यात डायलॉग नव्हतं. म्हटलं थोडस अंगिक करूया. माझ्या नावावर पण शो चाललेला आहे का रे, काय माझ्यावर पण जबाबदारी आहे का नाही. उद्या चॅनलवाल्यांना मला उत्तर द्यावी लागतात काय समजले, म्हणून जरा अंगिक करीत होतो. बरोबर आहे ना. चॅनलवाल्यांनी काढण्याच्या त्याचं कापड काढा. त्याचं थोबाड बघू नका, कापड काढा पटदिशी. काढतो. आता ह्याच्यात काय इनोद आहे काढण्यात. हा इनोद झाला इनोद. मैं कहाँ हूँ? काय ह्याची ऍक्टिंग तर बघा. काय रे बाबू डेंग्या, 3 वर्ष आम्हाला हुलकावणी देत होता का बाबू डेंग्या? कोण बाबू ढेंग्या? मी? मग कोण? अहो नाही हो, मी तुम्हाला तेच मगातपासून सांगतोय. दोघेही माझं ऐकत नाही. मी बाबू ढेंग्या नाही हो. कोण आहे मग तू? मी अतिशय साधा फाटका माणूस आहे हो. हा. खूप मध्यमवर्गीय मनुष्य आहे हो मी. शनिवारी रात्री डोक्यावर तेल घालायचं, रविवारी आरामात उठायचं, ही माझी सुखाची व्याख्या आहे. खरं सांगतो मी. एवढा साधा. आणि हे पण माझं भव्य दिव्य स्वप्न अनेक वर्ष पूर्ण होत नाही. 5:30ला नळाचा आवाज येतो. पडवतोय माझी. मी खूप साधा आहे. माझा तर विश्वासच बसलाय. म्हणजे 3 वर्षात 15 मर्डर केले. एवढा साधा आहे हा बाबू डेंग्या. मी 15 मर्डर केले. मग कोणी केले? ओ, बायकोचं लाल रंगाचं कुंकू बघून ऐक रक्त चक्कर येते मला. खूप साधा आहे मी, खूप साधा आहे. लय नाटकं करीत होता तू. इथं माग आहे. हे फोटो कोणाचा आहे? अरे बापूजी. यो फोटो कोणाचा आहे सांग.
कोणाचा आहे सांग. गैरसमज होते. डोळ्याने जेवत नाही मी, तोंडाने जेवतो. फोटो डोळ्याला लावा. असं 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 कसं बोल कोणाचा फोटो येऊ. सेम माझ्यासारखा आहे हा. तुझ्यासारखा नाही बाबू डेंग्या तूच येतो. हा मी आहे. मग कोण आहे? अच्छा मला आत्ता कळलं. काय कळलं? काय गैरसमज झालाय मला आत्ता कळलं. सांग. काय झालं, हा माझा ओरिजिनल रंग नाहीये. हा, आज रंगपंचमी आहे ना. मी खाली आलो होतो. तर शेजारच्या बिल्डिंग वरचा एक माकड आला आणि मला हा काळा रंग लावून गेलं. तर मी 9 तास झाले हा रंग काढतोय, जातच नाहीये. 9 वेळा आंघोळी केली मी, खरं सांगतो तुम्हाला. 3 साबण एवढे झाले तर टमरेला लावले, चिकटवले. हा रंग निघत नाहीये, याला फक्त मिशी आहे थोडीशी. पण मी हा नाहीये, मी काय फेकतो. मुंबईत आता माकडं राहिलीत कुठे? जी काही माकडं आहेत ना ते आठवड्याच्या 4 दिवस इथं बसलेली असतात. ही बघ काय जोरदार हाणलाय हो. काय मस्त हाणलाय. क्या बात आहे. लय टॅलेंट दाखवतो तुम्ही नाही नाही का? ते टॅलेंट आहे हा. पण लय दाबलेलं आहे माझं टॅलेंट. जरा संधी विरोधामध्ये दाखवतो. 15 मिनिटं दाबून ठेव. नाही मोरेंनी सांगितल्याप्रमाणे तथ्य मला पटलेलं नाही का माकडं नेऊन बुवा तुला रंग लावला. माकड म्हणजे माकड नाही हो, बोलण्याची पद्धत असते. असं. शेजारच्या बिल्डिंग मधला कोणतरी कार्टा आला आणि मला रंग लावून गेला. कोणीतरी म्हणतो बाबा घोड्यासारखा वाढलाय म्हणून आपण लगेच आजपासून असं नाही ना हो. आपण बोलण्याची पद्धत असते. तसा मी आहे. मी उपमा अलंकार वापरला ऍक्च्युली. कळलं का तुम्हाला? खरंच साधा आहे रे तू. मी खरंच खूप साधा आहे. म्हणजे तू एवढा साधा आहे का? खरंच म्हणजे खरंच एखाद्या छछोर पोराने बुवा नाही का तुला येऊन काळा रंग लावला असं मान्य आहे. बरोबर आहे. पण मग ह्या फोटोतला माणूस शेम टू शेम तुझ्यासारखा काय दिसतो? मी खरं सांगू का, मी तो नाहीये. बाबू ठोक्या नाहीये. बाबू मी नाहीये तो बाबू ढेंग्या. तुम्हाला कळत कसं नाहीये? नाही मी साधा मनुष्य आहे हो. साधा आहे. बर मला कोणी काउंट पण करत नाही, गिनतीतच नाहीये मी कुणाच्या. परवा जनगणनावाले आले होते, मला मोजलंच नाही त्यांनी. नाही मोजलंच नाही. मी त्यांच्या समोर फक्त बायको एक जण टिक मार्क करून निघून गेले हो. मी खरं सांगतो प्रचंड साधा आहे. साधा आहे हो. मी खरं साधा काय तुझ्यासारख्या अशा साध्या भोळ्या आणि निरागस लोकांना आहे ना मी खिशात घालून फिरते. दांडा दे. कळलं का? खिशात घालून फिरते तुझ्यासारख्या साध्या आणि भोळ्या निरागस लोकांना. पकडायला 3 वर्ष का लागली? जोक केला. दर 3 वाक्यानंतर जोक पाहिजे म्हणून केला मी. साधा पुरुष चुकलो मी. मोरे टायर आणा. टायर नको. अहो मी नाहीये फोटोवाला. मी नाही. आई शब्द सांगतोय नाही तो. नाही या फोटोतला मी. मग या फोटो मध्ये एकच फरक आहे. याच्यात या फोटोतल्या माणसाला मिशी आहे आणि वर टक्कल आहे. तुला मिशी नाही आणि तुझ्या डोक्यावर काळा रंग फासलाय. बरोबर मोरे? एक काम करा, याच्या डोक्यावरचा काळा रंग पार खरवडून काढा. काळा रंग नाहीये तो. मग काय? केस आहेत माझे. केशरोपण जेव्हा खूप महाग होतं तेव्हा केलेले आहेत ते. आता विराजनी पण केलेत. तुला आता सोडत नाही. ऐका मोरे जा खत्रीला घेऊन या. काय याचं बरोबर आता दूध का दूध पाणी का पाणी होईल. मायाशी नडतो का? असं हाताची देईन ना. मॅडम तू कोण आहे? तुझा माझा काही संबंध नाही. तू कोण आहे? काय पण बोलतोय? यांचं बोट पकडून मी अंडरवर्ल्ड मध्ये आलोय. तुझा माझा काही संबंध नाहीये. काय सांगताय तुम्हीच तर मला असं करून थंड डोक्याने कोथळा बाहेर काढायला शिकवलाय की. मी तुला कोथळा बाहेर काढायला शिकवलंय? लिंबातली बी नाही काढतायत मला. मी कोथळा बाहेर काढायला शिकवेन. खूप झालं यार तुमचं. खूप झालं. एक सज्जन माणूस सहन करतो म्हणून किती बोलायचं? ग बसायचं नाहीतर मी सांगून ठेवतोय. काय करशील? काय करशील? बोल पटकन. पटकन बोल. काय करशील? हे बघा काय करशील? असं बोट करेन मी. असं बोट केल्याने काय होईल? काही होणार नाही पण बंड पुकारल्याचं मला समाधान मिळेल. आणि काय करशील? मी हाताला काळी फीत लावेन. आणि काय करशील?
उपोषणाला बसेन मग माझ्या मागे येऊ नका हा. उपोषणाला का काय 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 करशील म्हणला तू हे? असं टीच डोळ्यात गेलं बोट डोळ्यात गेलं लाऊड होतोय खूप लाऊड होतोय. आणि ते काय करशील अजून दुसरं काळी फीत लावेन. लाऊड होतोय. जर्की जर्की होतोय. मला पण सांग. तिसरं काय करशील उपोषणाला बसेन. पोटात खड्डा ओ पडला सर लाऊड करते परत घ्या एवढं काय रिॲक्ट करते ते सर. नाटक झाली तुझी मागा धरणं चल पटापट गुन्हे कबूल कर मी नाहीये तुमचा गेंडा फूल. मी नाहीये तुमचा बाबू डेंग्या. तुमचा विश्वास का बसत माझ्या सोसायटीत या काय करू? माझ्या नाक्यावर या. बरं स्टोरी तिथे मला स्टोरी सांगतो नाही स्टोरी कशाला सांगेन. नाही, बोल, बोल. स्टोरी कशाला हा, सांगेन. बोल, बोल. माझ्या नाक्यावर या. हा. तिकडे बघा मी डोरबेलचा आवाज काढतो सगळ्यांना माहिती आहे. आमचा बॉस पण डोरबेलचा आवाज काढतात. हे भाई काढतो सेम टू सेम आवाज पोरा कितीतरी वेळा त्यांना. तुझा बॉस नेहमी कसं काढतो रे. दोन जण सेम कशी काढतील. अरे पण डॉन आहे ना तो का डोरबेलचा एक मिनिट डॉन लोकांमध्ये कला नसती. माग आम्ही एकाला लॉकअप मध्ये घेतला होता डॉनला. काय कला होती त्याच्यात काय डॅन्स केला होता त्यांनी. अप्सर आलीवर मोठे अप्सर आले गप बसला पण कला आहे. पण ठीक आहे बरं ठीक आहे. हा हे योगा जुळलं कला ठीक असती आहे. डॉनमध्ये. हा, ठीक आहे हा. डोरबेल जुळलं ठीक आहे. जुळलं, हा. हा. मला कुमार सानूचा आवाज काढता येतो. हे सेम आमच्या बॉसला पण कुमार सानूचा आवाज येतो. हीच आहे ती. हेच. हीच आहे ती. कळलं काय बाबू अरे डेंग्या? मुद्दामून करतो का रे. डोरेबेल पण जुळते कुमार सोनी पण जुळते असा कसा होईल रे. बस का बॉस तुम्हीच आहेत की सगळं. वाज मारीन. हे ऐसा कैसा एकदम हे होता है. इधर काला है इधर गोरा है होतो देखो ना ऐसा कभी होता है क्या. जास्त बोलतोय तू लय थोबाड उचकटू नको. एक मिनिट चल हा कुठं कुठं काय काय करतो कुठं कुठं धंदे करतो कुठं कुठं काय काय गुन्हे करतो ना पटपट सांग चल. मी नाही सांगणार. माझा जीव घेतला तरी मी बॉसची गद्दारी करणार नाही. हा या बॉसने मला रस्त्यावर उचलून आणलंय मोठा माणूस बनवलाय. बॉस मी तुमच्याची गद्दारी करणार नाही. अरे आज पहिल्यांदा भेटतो तुला तुझं माझा काय ए, संबंध थोबाड उचकट नको असं नाही ऐकायचा. माझ्या असं नाही ऐकायचा तू. तुला ना मी तर चांगलं असं बर्फाच्या लादीवर बसवते टायर मध्ये घालून हानी ते आता असा कोथळा बाहेर काढते ना तू हा? पटपट गुन्हे कबूल करायचे. बोला मोरे घेऊन जा याला आत. ये बाबा काय काय केलं. अरे मेल्या लवकर कबूल हो. लय तुडविल तुला माहिती आहे. मारलं खूप मारलं. नाही, मारणारच ना. इथं हो बोल कोर्टात जाऊन नाही म्हणायचं. मार तरी चुकल तुझा. असं चालतं. मग काय मला माहिती आहे ना. असं चालतं. मग असं- मोरे पट्टा ना काय काय पाहणं नाही नसतं. हे हा माय हे मी कबूल करतो. सांगून टाक त्याला. मी कबूल करतो. हा. मी आहे मीच आहे तो क्रूर. ऐ ग क्रूर म्हटलं तरी एकदम हे होतं. मी आहे तो क्रूर विटी दांडू. नाव काय होतं. बाबू डेंग्या. बाबू डेंग्या. बाबू डेंग्या हा. मी आहे तो क्रूर बाबू ढोंगा डेंग्या. डेंग्यू बाबू डेंग्या. मी आहे तो. मी कबूल केलेला आहे मी आहे तो. बँक ऑफ MSJ दरोडा कोणी घातला. मीच घातला दरोडा मीच घातला रे. काटा आला एकदम काटा आला. मोरे लिहून घ्या हा बोल पुढं पुढं बोल. कसं कसं काय काय कुठं कुठं कसा कसा दरोडा घातला सांग. काय नाही सकाळी गेलो बायको बरोबर मी चर्चा केली. हा. बायको म्हणाली हिंग आणा. हा मला राग आला मी दरोडा घातला. काय लिहितो हो तिकडे जातो. नीट सांग. ए मुस्काडा इथं बस. हा, ते लिहा नीट सांग. आधी श्री लिहा म्हणजे चांगली गोष्ट. हा, बरोबर ठीक. अजून काय काय केलंस तू. आणि माझी आंब्यांची तस्करी मी करायचो. अंमली पदार्थांची तस्करी. अंमली हो, लय हे अंमली- साधेपणाचा आवानू नको कळलं ना. हे सगळं मागाशी कबूल केलं असतं तर स्किट कुठे झालं असतं तर. मोरे या दोघांना पण आत न्या. अयो, ए, बॉस बॉस तुम्ही माझ्यासोबत जेलमध्ये. आयो. बाबू डेंग्याला कोणी पकडू शकत नाही कळलं का रे चौगुल्या. हे बोललाय हे बोललाय काहीतरी वेगळं बोलला हा आता. ऐका हा तू काहीतरी वेगळं बोलला. काहीतरी वेगळं बोललाय. जय हिंद सर. ओके सर. जय हिंद सर. इकडे तू खोटं सांगितलं का. खोटं सांगितलं हा बाबू डेंगे.
मॅडम का खोटं सांगितलं? कारण आमच्या बॉसला पोलिसांनी पकडू नये म्हणून बोललो मॅडम. चौगुले साहेब माफी करा. नाही ते काय आम्हाला जस्ट कळलं का. ऐका ना साहेब या नाही का. हां तुमची खरंच मनापासून माफी मागत आहे. आमचं चुकलं. बाबू डेंग्या सापडलाय तिथं. इंटरपोलने नेपाळमध्येच तिथं पकडलाय त्याला. आत्ताच पकडलाय. सॉरी. नको ना, राहू दे ना मला इथे 2 तास. माझ्या आयुष्यात कधीच काही घडलेलं नाहीये हो. आज काहीतरी घडलं. मला राहू दे ना 15 मिनिटं तरी. तो बाबू डोंगा का काहीतरी होऊन दे ना. मजा येते, काहीतरी घडते आयुष्यात. प्लीज मला मारा ना. माझ्या आयुष्यात खरंच कधी काय घडलेलं नाहीये. मला मारा ना तुम्ही. मला अरे वा सुपर्ब. खूप मजा आली. वा बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई. खूप मजेदार परफॉर्मन्स होता. कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग वाटली मला. आणि तुम्ही प्रत्येकजण आपापल्या रूपात आणि रोलमध्ये परफेक्ट फिट होत होतात. त्या वॉन्टेडच्या खाली कोणाकोणाचे फोटो तिथून नीट दिसत नाहीये. मला फक्त नावं सांगाल का प्लीज. दशरथ आहे, विनायक आहे, बने आहे, सुनील डांगे आहेत, विराज आहे, मुकेश आहे, पार्थेश वा. मला असं वाटतंय अख्ख्या महाराष्ट्रासाठी आपल्या सगळ्यांची ही टीम वॉन्टेड आहे. वेगळ्या कारणासाठी. हास्याचे कारंजे म्हणून तुम्ही सगळ्यांना हवे आहात. आणि मला असं वाटतं की ही पण टीम तेवढीच या हास्याच्या कारंज्यांना कारणीभूत आहे. मस्त झाला परफॉर्मन्स. आम्हाला खूप मजा आली. वा मजा आली. थँक्यू.